नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी गाण्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आणि बऱ्याच दिवसांनी आज आपण अ डे इन माय लाईफ किंवा लाईफस्टाईल ब्लॉग म्हणू शकता. तर आज 20 तारीख आहे. मी तयार झालेली आहे, अमोल तयार होते आणि आज आमच्या आयुष्यात बऱ्याच काही घडामोडी घडणार आहेत. तर त्या मला सगळ्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते आहे. त्यामुळे मला बऱ्याच दिवसानंतर खूप भारी वाटते, कारण मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि ऑफकोर्स आज मी वोटिंग करणार आहे. येस, चला व्हिडिओची सुरुवात करूया. बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनल वरती एक्सक्लुझिव्हली माझ्या कोवळा चहाची रेसिपी आता कोवळा चहा. अच्छा, त्या ऍक्सेंट मध्ये जरा गंड युके ऍक्सेंट होता त्यामुळे कोवळा चहा. तर सगळ्यात आधी आपण पाणी जे सगळ्यात महत्वाचं ते घ्यायचं. त्यात मी आता आलो किसते. चहा जास्त उकळू नये असं एका रिसेंट आम्ही पॉडकास्ट खूप ऐकतो दोघं, तर रिसेंट पॉडकास्टमध्ये मी ऐकलं, त्यामुळे पाणी थोडंसं कमीच घेतले कारण खूप आपलं उकळायचं नाही. चहा पावडर किंचितशी आणि गूळ. हो आणि लाईट इज गॉन. हा 1 चमचा पूर्ण मी गुळाचा टाकला आणि थोडंसं हाफ अजून. चहा उकळून झाल्यानंतर ते आपण त्याच्यात थोडंसं लिंबू पिळणार आहे, कारण बोलता बोलता लाईट पण आले, त्यामुळे विटॅमिन सी पण तुमच्या शरीरात रोज जातं. रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे असे हालत होते उन्हाळ्यामध्ये शूट करताना. माझा चेहरा पूर्ण असा चमकत असेल असा घामाने. ए बाय द वे, मी हेअर कट केलं, मला दाखव. जरा थोडं ऑफकोर्स उन्हाळा वाढलाय त्याच्यामुळे मी थोडे लहान केले, शॉर्ट केले. आणि आज दिवसभर आम्ही बाहेरच असणार, त्यामुळे थोडंसं लूज फिटवाला असं ओव्हर साईज टी शर्ट घातलंय. तर आपण कुठे चाललोय ते तर मी सांगितलंच नाही ना. आता आपण ठाण्याला आलोय. ठाण्याला आपली गाडी थोडी सजवायला दिली होती आपण. गाडी सजवायला म्हणजे नवीन गाडी आहे, तर तिथं जर असं आपल्याला केअर घेणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. तर आम्ही ती गाडी PPF करायला दिली होती. H9 ऑटोमोटिव्ह म्हणून आहे शॉप, तर ते गेल्यावरती तुम्हाला दाखवेलच. तर बेसिकली काय आहे की नवीन गाडीची काळजी घेण्यासाठी ते सगळं करतोय. त्याच्या कलर प्रोटेक्शनसाठी आम्ही ते PPF करतोय. आपण तिला जेवढं होईल थोडं पुढं 1 पीसमध्ये युजली समजणार नाही ते आपण तिथं काहीतरी केलेलं. युजली कसं असतं, कटिंग्स वगैरे येतात. अजिबात वाटत नाही आहे तिला असं काय केलं. एकदम चमकते अशी गाडी लांबूनच बघितल्यावरती. पण मी लांब खुश आहे. तू खुश आहे ना? बस झालं. अमोल युजली असं गाडी सर्व्हिसिंगला पण कुठे ठेवत नाही. पहिल्यांदा त्याने त्याची गाडी कुठेतरी ठेवली आहे विश्वासाने. ऍक्च्युली तेच गाडीला जर का किती तास लागले मी थांबून असा बघत असतो मी. यांचे USP काय आहे, ह्यांनी ना हे जे पूर्ण काम केलेलं आहे हे 1 पीसमध्ये केलेलं आहे. तुम्हाला इथे कुठे पण अशी कटिंग दिसणार नाही. सो आमचं हे डिस्कशन झालं होतं अगोदर की आपण असं 1 पीसमध्ये करूया. दादाला मी 2 ऑप्शन दिलेले आहे. एक तर 2 पीसमध्ये करू शकत होतो किंवा 1 पीसमध्ये. 2 पीसमध्ये केलं असतं तर इथे एक लाईन आली असती. बरीचशी लोक 3 पीसमध्ये पण करतात. तिकडे मग इकडे एक लाईन येते, इकडे एक लाईन येते आणि हा सेंटर पोर्शन सेपरेट केला जातो. त्याच्यामध्ये स्ट्रेच मार्क लवकर येत नाही. 1 पीसमध्ये जेव्हा आपण गाडी करतो तेव्हा स्ट्रेच मार्क याचे चान्सेस असतात. ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कमी होत जातं. जसं की हा स्ट्रेच मार्क आहे, हा कमी होत जाईल. हा हळूहळू 50-60% पूर्ण नाहीसा होऊन जाईल. पण त्याला 2 ते 3 महिने जातात, कारण की जशी जशी हीट लागते ते ऑटोमॅटिक हील व्हायला लागतं. बरोबर. 1 पीसमध्ये करण्याचा ॲडव्हान्टेज हे की काही समजणार नाही काही केलेलं आहे गाडी. मी आता सुरुवातीला मी तेच म्हटलं ना, असं वाटतच नाही की याला काय काय केलेलं आहे म्हणून. हाच एक मेन ॲडव्हान्टेज. प्रश्न आहे की गाडीला PPF का करायचं. आता मी चाललोय असा आणि ही एखादा शार्प ऑब्जेक्ट घेतला, डायरेक्ट तुमच्या गाडीवरती जर फिरवला 100% गाडीचा कलर डॅमेज होणार आहे. तुम्हाला एक प्रकार दाखवतोय बघा. इकडेच खेटा उभी आहे. आता या खेटावरती समजा हा मीचा एखादा कडा घेतला आणि हा मारला, हे PPF वरती आहे म्हणून त्याला काहीच होत नाही. त्यामुळे जोरात जरी मला तरी मग हा PPF काढून तुम्हाला पूर्ण जी गाडी आहे ती रेक्टिफाय परत करू. बरोबर. हा ॲडव्हान्टेज. गुड, नाईस. मला आवडलं काम खूप जास्त. गाडी खूप जास्त चांगली चमकते. चला, गाडीचं काम झालंय. आता आपण थोडे शॉर्ट्स घ्यायला जाऊया. उपवनच्या इकडे आता आपण जर असं थोडंसं गाडीचं असं छान छान फोटोशूट आणि छान छान व्हिडिओ करतोय. H9 ऑटोमोटिव्ह जिथे आपण गाडीला आपल्या सजवले, इंस्टाग्रामसाठी ते व्हिडिओ घेत आहेत आणि अमोलने पण थोडे घेतले ना.
Yes. पण त्याला खूप गरम झालं आणि मग म्हणून तो आलो सावलीत येऊन उभा राहिला, कारण बेकार गरमी होती, बेकार. किती वाजले आणि 12 वाजले. पण आपलं एक ठाण्याचं काम झालेलं आहे, आजच्या दिवसातलं मोठं काम झालेलं आहे. गाडी आणायची होती. चला तर निघूया आता आपण, ठाण्यामधून निघूया. आपलं इथलं काम झालेलं आहे, गाडी घेतलेली आहे. काम खरंच खूप मस्त झालं आहे आणि मला इंस्टाग्रामवरती बऱ्याच जणांनी विचारलं होतं की आम्ही हे काम कुठून केलं. H9 ऑटोमोटिव्ह नाव आहे शॉपचं, पण त्याचे सगळे जे डिटेल्स आहे, ते शॉप कुठे आहे, काय त्यांचे इंस्टाग्राम प्रोफाईल, त्याचे सगळ्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. नक्की जाऊन चेक करा. जर तुम्ही मला इन्स्टावर फॉलो करत असाल तर तिथेही मी डिटेल्स देईन आणि ऑफकोर्स यूट्यूबवर जर व्हिडिओ बघताय तर तिथेही मिळून जातील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की चेक करा. मुलगा खरंच खूप छान काम करतोय आणि आपल्या लोकांना सपोर्ट करा. येस एक्झॅक्टली. तर गाडीत आपण मोडिफिकेशन असं काय केलेलं नाही आहे. फक्त आता हा बघा टॉप बॉक्स महत्त्वाचा, सामान ठेवायला पण, आणि इथे मागे बॅकरेस्ट पण आहे त्यासाठी टेकायला. हे बघा. आणि दुसरं म्हणजे हे गार्ड बसवले नवीन, कार्ड बसवलंय. येस लेग गार्ड. गाडी आहे तशीच आहे, फक्त टॉप बॉक्स आणि लेग गार्ड ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्या आम्ही गाडीला लावलेल्या आहेत. इकडे बघत असाल तुम्ही एवढी गर्दी आहे. खूप गर्दी आहे. हे जुनं आहे, नवीन वाले तिकडे तर खूप मोठी लाईन होती. ते सोडून मग आम्ही इथं आलो. म्हटलं पटकन खायचं, खूप भूक लागली, मेन काम करायला पाहिजे. आम्ही आता एवढ्या ठिकाणी मिसळ करतो, पण ना आम्हाला 2 ठिकाणची मिसळ आवडते. एक म्हणजे आमच्या डोंबिवलीतली आणि ही ठाण्याची. आणि खूप तिखट लागते त्यामुळे ताक पण घेतले. तर आम्ही आलोय कल्याणला. स्मिताचं वोटिंग आहे. येस, आता मी चालली वोट करायला. मी पटकन वोट करून येते. तोपर्यंत मी इथे बाहेरच थांबतो, मग इथून आम्ही जाणार आहे डोंबिवलीला. झालं? येस, पटकन. गर्दीच नव्हती माझ्या इथे काय, फक्त मला थोडं ते नंबर शोधायला टाईम लागला, बाकी झालं पटकन. आता तुझं काम आहे. चला. आता आम्ही डोंबिवलीत आलो आहे आणि सगळ्यात मोठं काम आता करायचं आहे आम्हाला, ते म्हणजे अमूलचं नाव कोणत्या यादीत आहे ते आधी शोधायचं आहे. कुठे त्याचं सेंटर तेच आम्हाला माहिती नाही आहे. आता आधी ते बघूया. तिकडे अमोल त्याचं नाव शोधतोय यादीत. आम्ही ऑनलाईन चेक केलं, ऑनलाईन पण दिसत नव्हतं. आता तो तिकडे परत चेक करतोय. सांग काय झालं. मी चेक केलं, माझ्या सगळ्या लिस्टमध्ये माझं कुठेच नाव नाही आहे. येस. आणि आता मला असं वाटतं की नवीन माझं नाव नोंदवायला लागेल मला, कारण आमचा ॲड्रेस पण चेंज झाला आहे, सगळ्याच गोष्टी चेंज झाल्यात. माझ्या आईचं आणि माझ्या वडिलांचं नाव दाखवत आहे, पण माझं नाव काय माहिती नाही, दाखवतच नाही आहे. त्यामुळे अमोल वोट करू शकलो नाही. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम. येस, ओके. चला मग आता आपण जाऊया घरी. चला. मग मला एवढे फोन का केले त्यांनी? सचिन तेंडुलकरने पण कॉल केला मला, बघ तर. आणि माझं असताना पण मला एक पण फोन नाही आला, कारण त्यांना माहिती आहे मी सजन नागरिक आहे, सुजान आम्ही नागरिक. पण सजानच आहे. मी माझं जाऊन नाव नाही वोट आलं. करणार आहे. चलो बाय बाय. पोचलो आम्ही. बेकार ऊन आहे एवढ्या 2 दिवसामध्ये एवढं ऊन अनुभवलं ना. खरंच. गाडी द्यायला गेलो त्या दिवशी पण आणि आज आत्ता आणायला गेलो तेव्हा पण. आणि आम्ही कसं ना काही ना काहीतरी कंटिन्यू ॲक्टिव्हिटी करतो आहे. असं नाही की गेलं आणि एका ठिकाणी बसलो आहे. इकडून तिकडे तिकडून तिकडे. म्हणजे आज ठाण्याला गेलो, मग गाडी घेतली, मग कल्याणला आलो, कल्याणला मी वोट केलं, मग याचं डोंबिवलीला काम बघायला गेलो, तिकडून असं सगळं चालूच आहे. आणि हां मी दाखते ना, एवढं काय तू. ये किती दिवसाने लिफ्ट सेशन. मी हेल्मेट पण नाही काढले, माझ्या हातात बॅग आहे. बघ माझं बोट कसं दिसतंय बघ ना, साबण बोट केलेलं. येस, नाईस. नाहीस ना. राष्ट्रहितासाठी जे अमोल नाही करू शकला. विकायला नाही आली मी. बघते ताटगोळे. आता घरी आलेला पहिले ताटगोळे मस्त थंड फ्रीजमध्ये ठेवले होते. आता मी खाते. कोणाला माहिती नसतील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला असं वाटत नाही कोणाला माहिती नसतील, पण मी आता रिसेंटच बऱ्याच जणांच्या पोस्ट बघितल्या की त्यांना नवीनच माहीत पडले ताटगोळ्यांमध्ये. तुम्हाला पण आत्ताच माहीत पडले का तुम्हाला ऑलरेडी माहीत होतं? सांगा मला. ठीक आहे. हे बघा कसं असतं ते फळे. बघा थोडा वेळ आराम केला संध्याकाळी. त्यानंतर आम्ही खाली
वॉकला गेलो आणि हो. येता येता भाजी घेऊन आलो. आणि आमच्या इथे खाली इतका तुफान वारा सुटतो ना जबरदस्त संध्याकाळी. वारा असतो, जबरदस्त. म्हणजे आम्ही जेव्हा सोसायटीच्या बाहेर पाय असतो ना आमचा, तेव्हा आम्हाला वारा नसतो जाणवत. आणि जसं आम्ही सोसायटीच्या आत आलो आमच्या, असं वारा एकदम येतो जोरात. आता जेवू आणि मग आपलं रात्री आवडीचं काम करायला. आपण जाणार आहे फिडिंग करायला. आणि त्यानंतर आम्ही अजून एक काम करतो. म्हणजे फिडिंग केल्यानंतरचं जे काम आहे ते काय आहे ते बघायला. Stay tuned. येस. इथे आम्ही असे सगळीकडे मातीचे बाउल ठेवले. आणि आता उन्हाचे दिवस होते, तर मार्च एप्रिलमध्ये मेमध्ये खूप जास्त गरमी असते. तर ही अशी मातीची भांडी आम्ही जिथे शक्य तिथे आमच्या सोसायटीत तर आम्ही ठेवलीच आहेत. बाहेर रस्त्यावर पण जिथे आम्हाला शक्य तिथे आम्ही सगळीकडे ठेवली. म्हणजे दररोज आमची खाली येण्याचं एक कारण म्हणजे त्यांना फीड करणं आणि त्या बाउल्समध्ये पाणी भरणं. आणि बघ लगेच असं तो पाणी प्यायला पण लागलं. हे असं जिथे कुठे आम्हाला असे पाण्याचे सोर्सेस दिसतात तिथून आम्ही पाणी भरून घेतो खाली. हे टोटल 3 लिटर पाणी आहे. हे आम्ही असं ड्राय फूड जे असतं, डॉग फूड म्हणतात त्याला, ते सुद्धा आम्ही देत असतो. म्हणजे आम्ही एका दिवसाला जवळजवळ 15 लिटर किंवा 12 किंवा 15 लिटर आम्ही पाणी भरतो. आरामात. म्हणजे आतमधलं 3, हे बाहेरचं 4, इकडचं 3, तिकडचं 2 आणि मग ते फेज 1 मधलं पण. म्हणजे तसं बघायला गेलं तर आमचं नाईट वॉक खूपच छान आहे. येस. एक मोठं भांडं घेऊन पण सगळं भरू शकतो. पण आम्ही काय विचार करतो, तेवढंच आमचं वॉक पण होतं. म्हणजे कान बघ कसे आहेत. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवूया. आता झालेली आहे रात्रीचे 1 वाजलेले आहेत. आमचं सगळं आवरलंय. फिडिंगवरून आल्यानंतर आम्ही स्वच्छ आंघोळ करतो, कारण एकतर आता गरमीचे दिवस चालू आहेत त्यामुळे 2 वेळा आता आंघोळ होतो. पण रात्री झोपतानाची आमची सवय आहेच, आम्ही आंघोळ करूनच झोपतो. तर मग आता चला, आजचा दिवस संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, बाय.